अंमली पदार्थ तस्करांच्या आंतरराज्य टोळीवर मोकाका. कल्याण झोन 3 पोलिसांची मोठी कारवाई. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील 14 आरोपींविरुद्ध कल्याण झोन 3 पोलिसांनी मोकाका अंतर्गत कारवाई केली आहे. या महत्वपूर्ण कामगिरीची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कल्याण अंतर्गत महात्मा फुले स्टेशनच्या अंतर्गत सदरची कारवाई झालेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणार आहेत. त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती. बेलानो आहे ती आणि त्यामध्ये नाकाबंदीमध्ये त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते ट्रॅफिकचे पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि भोंगडे त्यांचे सिनेपे झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी आणण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या सदर गाडीचा आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता आपण गाडी ताब्यात घेतली. नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे जे 5 इसम असेल त्या 5 इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले. सदर गाडीची झडती घेतली असता सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये 35 किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला. त्यानंतर हे 5 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये गाडीच्या झडतीमध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचं पिस्टल सुद्धा त्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं होतं. नंतर या जे ताब्यात घेतले इसम यांची तपास करून किंवा त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता कल्याणमध्ये आलेले होते. त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे ती पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती पूर्ण गँगवरती 40 पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते. त्या तपास करण्यामध्ये आपण आतापर्यंत टोटल 14 आरोपी याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत. त्यामध्ये ओरिसामधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत. म्हणजे माल आणण्यापूर्वी ओरिसा त्यानंतर सप्लाय करणारी टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे. या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा माल सप्लाय होत होता. त्यामध्ये मुंब्रा असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक केलेली आहे. अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्याचे जे आहे पूर्ण कल्याण असेल, ठाणे असेल, नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष दुंबरे सर, जॉईंट सीपी आमचे चव्हाण सर आणि ऍडिशनल सीपी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे. त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या 14 आरोपींना मध्ये अटक केलेली आहे.